मित्रांनो, वेलकम टू माय पोली क्लासेस. मी विनोद सोनवणे. आपला सब्जेक्ट आहे फिजिक्स किंवा सायन्स अँड टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये सेकंड लेसन आपण डिस्कस करत आहोत, वर्क अँड एनर्जी. मागच्या व्हिडिओ लेक्चरला आपण कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय प्रकार आहे त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे एक्सप्रेशन सुद्धा आपण ऑब्टेन केले होते. त्याच्यानंतर आपण एनर्जी ट्रांसफॉर्मेशन याच्याबद्दल बोललो होतो. यानी एनर्जी एक फॉर्म से दूसरे फॉर्म में जो चेंज होता है दैट इज एनर्जी ट्रांसफॉर्मेशन. वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हाइसेस आणि कशा प्रकारची एनर्जी कशा प्रकारच्या फॉर्ममध्ये चेंज होते हे सारा हमने डिस्कस किया था. आज हमारा टॉपिक है पेज नंबर 25 पर लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. लॉ ऑफ conservation of energy. Now what is this law? ये लॉ क्या होता है? काफी सिंपल है आणि बराच फेमस हा लॉ आहे. काय सांगतो हा लॉ आपल्याला? सो दिस इज रिलेटेड टू कंजर्वेशन ऑफ एनर्जी. याच्यामध्ये तीन पार्ट आहेत. पहिला पार्ट, आपण एनर्जीला प्रोड्यूस करू शकत नाही. दुसरा भाग, आपण एनर्जीला डिस्ट्रॉय करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो? तिसरा पार्ट, फक्त आपण एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतो, चेंज करू शकतो. आणि या तिन्ही पार्ट्सला एकत्रितपणे म्हटलं जातं लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. इन तीनों पार्ट्स को मिलकर ही बोला जाता है लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. यानी हम एनर्जी प्रोड्यूस नहीं कर सकते, हम एनर्जी को डिस्ट्रॉय नहीं कर सकते, हम सिर्फ एनर्जी को एक फॉर्म से दूसरे फॉर्म में चेंज कर सकते. म्हणजेच एकूण जी एनर्जी आहे ती एनर्जी फिक्स आहे, कॉन्स्टंट आहे, ती कमी जास्त होत नाही, फक्त ती बदलते एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म. तो इसका स्टेटमेंट कैसे बनेगा? तो स्टेटमेंट आपको पेज नंबर 25 पे बोल्ड लेटर्स में दिया है. स्टेटमेंट, एनर्जी कैन नाइदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. एनर्जी आपण क्रिएट करू शकत नाही, एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. पहिला पार्ट, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. यातला दुसरा पार्ट, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. मग काय करू शकतो आपण? हम सिर्फ एनर्जी को एक फॉर्म से दूसरे फॉर्म में कन्वर्ट कर सकते हैं. इट कैन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. आणि तिसरा पार्ट, अशा प्रकारे द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी इन द यूनिवर्स रिमेन्स कॉन्स्टंट. यानी भगवान ने जब ये यूनिवर्स बनाया, देवाने जेव्हा ही जग बनवलं, यूनिवर्स तयार केलं, त्याच्यामध्ये एनर्जी टाकलेली आहे. और जो एनर्जी भगवान ने डाली है वो एनर्जी उतनी ही है, ती कमी होत नाही, ती जास्त होत नाही, ती जितकी आहे तितकीच राहते. फक्त आपण काय करतो त्याच्यामध्ये, आपण फक्त त्या एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. याला म्हणतात लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. पुन्हा एकदा सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. दूसरा सेंटेंस, इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म इनटू अनदर फॉर्म. तीसरा सेंटेंस, thus the total amount of energy in the universe always remain constant. ये तीनों सेंटेंसेस लिखना है. That is the statement of law of conservation of energy. अब इसको डेमोन्स्ट्रेट करने के लिए एक सिंपल एग्जांपल आपको दिया है. एक सादा एग्जांपल वहां दिया गया है. फिगर 2.6. क्या करना है? एक ऐसे थ्रेड बांधून, एक अशी हॉरिझॉन्टल पोझिशन मध्ये दोरी बांधून घ्या, टाय करून घ्या. टेक टू थ्रेड्स ऑफ इक्वल लेंथ. दो थ्रेड इक्वल लेंथ वाले लो, एक जैसे लो. इसको नट टाय करो. जे नट असतात दोन सारखे नट घ्यायचे, आयरनचे नट्स, आणि या दोन्ही थ्रेडला टाय करा. ठीक है, ये दोनों थ्रेड इसको टाय करो.
अशा प्रकारे एक हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये आपण दोरी किंवा थ्रेड टाय केलेला आहे आणि त्या हॉरिझॉन्टल थ्रेडला किंवा स्ट्रिंगला अशा प्रकारे दोन पेंडुलम अपन तैयार केले, दो आइडेंटिकल थ्रेड लेके उसको दो आइडेंटिकल नट हमने टाई किए, दोनों का लेंथ सेम होगा और अशा प्रकारे त्याला ते आपण बांधू. ठीक है, इसको ऐसे छोड़ देते हैं. आता काय करायचं, इसमें से एक नट को आप ऐसे थोड़ा डिस्प्लेस करके छोड़ो तो वो ऐसे ऑसिलेट करेगा. गिव ऑसिलेशंस टू वन पेंडुलम. एका नटला थोडंसं डिस्प्लेस करा आणि सोडून द्या, मग तो अशा प्रकारे ऑसिलेट करत राहील. ठीक है, आता तुम्हाला ऑब्जर्व करायचा है. हमने इसको डिस्टर्ब नहीं किया, हमने सिर्फ इसको ऑसिलेट किया. अब इसके ऑसिलेशंस धीरे धीरे कम होते जाते. याला आपण नाव देऊ शकतो. दिस इज नट ए एंड दिस इज नट बी. तर आपण बी नटला ऑसिलेट केलेला आहे, ए ला नाही. तर बी चे ऑसिलेशंस हळूहळू कमी कमी होत जातील. त्याच वेळेला ए चे ऑसिलेशंस हळूहळू वाढत जातात. जैसे जैसे बी के ऑसिलेशंस कम होते जाएंगे, मतलब बी का मूवमेंट जैसे जैसे कम होते जाएगा वैसे वैसे ए का मूवमेंट बढ़ता जाता है. याचे ऑसिलेशंस कमी होत जातात आणि त्याच वेळेस ए चे ऑसिलेशंस वाढत जातात. मग या ए च्या ऑसिलेशनला एनर्जी कुठून मिळाली? इसको ऑसिलेट होने के लिए एनर्जी कहां से मिली? तो वो एनर्जी इसमें से निकल के इसमें आती. अशा प्रकारे इथे असणारी एनर्जी आपण इथे दिलेली आहे किंवा ती एनर्जी ट्रान्सफॉर्म होते एंड दैट्स व्हाई बी स्टार्ट्स ए स्टार्ट्स ऑसिलेटिंग. धीरे धीरे बी के ऑसिलेशन कम होते जाएंगे, उसी समय ए के ऑसिलेशन बढ़ते जाएंगे. कुछ समय के बाद ऐसे भी हो सकता है बी रुक जाएगा और ए मैक्सिमम एम्पलीट्यूड से ऑसिलेट करेगा. काही वेळेनंतर बी थांबून जाईल आणि ए हा ऑसिलेट होत राहील. सो दिस इज वन एग्जांपल ऑफ लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. यानी इसका एनर्जी डिस्ट्रॉय नहीं हुआ, इसमें एनर्जी हमने प्रोड्यूस नहीं किया, सिर्फ यहाँ का एनर्जी यहाँ जाता है. द टोटल अमाउंट ऑफ एनर्जी रिमेन्स कांस्टेंट. सो दिस इज द टॉपिक लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. इथे तुम्हाला फक्त याचं स्टेटमेंट आणि अशा प्रकारचं एक एक्झाम्पल इतकंच लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट टॉपिक पेज नंबर 26. पुढचा टॉपिक आहे फ्री फॉल. हा एक विशिष्ट प्रकारचा मोशनचा प्रकार है. ये एक स्पेशल प्रकार का मोशन है, दैट इज नोन एज फ्री फॉल. इसको समझ लेते हैं फ्री फॉल क्या होता है. व्हाट इज अ फ्री फॉल? कोणतीही वस्तू जर आपण अशा प्रकारे सोडून दिली, किसी भी ऑब्जेक्ट को अगर आपने ऐसे छोड़ दिया, रिलीज किया, वो कहाँ जाता है? तो खाली जाता है. क्लियर? तो का खाली जाता, वो नीचे क्यों जाता है? इसका कारण है अर्थ अट्रैक्ट या अर्थ एक्सर्ट gravitational force of attraction on that object. That's why the object fall down, the object move on. आता तो ऑब्जेक्ट खाली पडत असताना त्याच्यावरती कोणते फोर्सेस ऍक्ट होत आहे? तो ये ऑब्जेक्ट जब नीचे गिरता है तो इस पर कौन से फोर्स एक्ट होते हैं? तो इसका आंसर है ओनली ग्रेविटेशनल फोर्स. कोणता फोर्स ऍक्ट होत आहे? तर फक्त एकच, तो आहे ग्रेविटेशनल फोर्स. पण अशा प्रकारे motion of an object under influence of gravitational force alone, दूसरा कोणताही फोर्स चलणार नहीं. दूसरा कोई भी फोर्स हमको नहीं चाहिए, एक ही फोर्स होना चाहिए and that is gravitational force. So under influence of gravitational force जो मोशन होता है that is known as free fall. एका वाक्यात सांगता येईल आपल्याला free fall is the motion of an object under the influence of gravitational force alone. alone शब्द महत्वाचा आहे. इतर कोणताही फोर्स त्या ठिकाणी असायला नको, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल आणि त्याच्या इन्फ्लुएन्स मध्ये जे मोशन घडणार आहे दॅट इज नोन एज फ्री फॉल.
किंवा तुम्ही याला डिस्क्राइब करू शकता. When we release an object, that object falls towards the earth because earth exerts gravitational force of attraction on it. So such a motion under influence of gravitational force only is called a free fall. अशाच मोशनला म्हटलं जातं फ्री फॉल. ठीक आहे, हे हो गया फ्री फॉल का मीनिंग. आता फ्री फॉल मध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अशा प्रकारे फ्री फॉल करतो तर आता आपल्याला बघायचं आहे की याची पोटेन्शियल एनर्जी किती राहते, याची कायनेटिक एनर्जी किती राहते आणि याची टोटल एनर्जी किती राहते. तो अगला टॉपिक जो हमको डिस्कस करना है इसमें हमको ये देखना है कि फ्री फॉल में जो ऑब्जेक्ट होता है उसका पोटेंशियल एनर्जी, उसका काइनेटिक एनर्जी और उसका टोटल एनर्जी कितना होता है. वी विल कंसीडर डिफरेंट पोजीशंस. So the next topic is energy in free fall. Free fall मध्ये असणारी एनर्जी. So let's consider an object जिसको हमने ऐसे रिलीज किया और वो ऑब्जेक्ट नीचे गिर गया. So we'll consider three positions. तीन पोजीशन हम कंसीडर करना होगा. So this is ground. ये ground है. This is position A. This is position B and this is ground position that is C. या तीन पोजीशन मध्ये तो ऑब्जेक्ट फ्री फॉल करत आहे. यहां से हमने ऑब्जेक्ट को ऐसे रिलीज किया, इथून त्या ऑब्जेक्टला आपण सोडणार आहोत, इथून त्याला रिलीज केलं. ग्राउंड पासून समजा तो या ठिकाणी h इतक्या हाईटला आहे. हाईट ऑफ पोजीशन A फ्रॉम द ग्राउंड या फ्रॉम C is h. So let's consider A से B का जो डिस्टेंस है that is x. So B is the position at distance x exactly below A. ये तीनों एक लाइन है. B च्या A च्या खाली B हा x इतक्या अंतरावरती आहे, इतक्या डिस्टन्स वरती आहे. तो B हे कितना होगा, BC कितना होगा. AC आहे h आणि AB आहे x. मग BC किती असेल, so this will be h minus x. अशा प्रकारे या तीन पोझिशन आपण कन्सिडर केलेल्या आहेत आणि या तिन्ही पोझिशन मध्ये आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी काय राहणार आहे, किती राहणार आहे ते बघायचं. इज दिस क्लियर? ओके. सो लेट्स कन्सिडर एन ऑब्जेक्ट. दिस इज द ऑब्जेक्ट हैविंग मास स्मॉल m. मास स्मॉल m असणारा तो ऑब्जेक्ट आहे आणि त्या ए पोजीशन मधून आपण त्याला छोड़ना आहोत, वहां से उसको छोड़ना है. तो वहां से छोड़ने के बाद वो नीचे आएगा. That will continue to fall. तो हमको भी फाइंड करना है पोजीशन A. तो इन पोजीशन A उसका पोटेंशियल एनर्जी कितना होगा, उसका काइनेटिक एनर्जी कितना होगा और उसका टोटल एनर्जी कितना होगा. तर ए पोजीशन मध्ये तो ऑब्जेक्ट आपण रिलीज केलेला आहे, थ्रो केलेला नाही. तो ए पोजीशन में उसका वेलोसिटी 0 था. वेलोसिटी 0 असल्यामुळे कायनेटिक एनर्जी किती राहते, तर हाफ इनटू मास इनटू वेलोसिटी स्क्वेअर. आता वेलोसिटी जर 0 आहे तर कायनेटिक एनर्जी 0 होणार. हे समझ गया. इन पोजीशन ए उसका वेलोसिटी 0 था, इसलिए काइनेटिक एनर्जी उसका 0 होगा. पोटेंशियल किती असेल, तर पोटेंशियल राहणार आहे mgh. ए पोजीशन मध्ये दिस इज पोटेंशियल एनर्जी, काइनेटिक एनर्जी 0 और टोटल एनर्जी मतलब दोनों का एडिशन आपको करना है. या दोघांचं एडिशन किती होणार आहे, mgh + 0 that will be mgh. क्वेश्चन हे आपण ए पोजीशन मध्ये टोटल कायनेटिक आणि पोटेंशियल या एनर्जीज काढलेले आहेत. क्लियर? नाउ कन्सिडर पोजीशन बी. आता बी पोजीशन मध्ये
पहले हम फाइंड करेंगे कायनेटिक एनर्जी. आता बी पोझिशन मध्ये कायनेटिक एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल तर इथून सोडलेला ऑब्जेक्ट जेव्हा या बी पोझिशन मध्ये येईल तर त्याला वेलोसिटी किती राहणार आहे ते आपल्याला काढायला आहे. तो पहले हम फाइंड करेंगे वेलोसिटी इन पोजीशन बी. सपोज यहाँ पर उसकी वेलोसिटी है vb. बी पोजीशन मध्ये जेव्हा तो करून येतो समजा त्याला वेलोसिटी आहे vb. यहाँ पर उसका वेलोसिटी कितना था? ए पोजीशन में वेलोसिटी था 0. So let's apply the third equation of motion. What is third equation? V square equal to u square plus twice as. हे आपल्याला माहिती आहे. This is third equation of motion. या इक्वेशनला आपल्याला B पोझिशन साठी अप्लाय करायचा आहे किंवा A to B साठी अप्लाय करायचा आहे. तो B पोझिशन में फाइनल वेलोसिटी होगा vb स्क्वायर आणि इथे वेलोसिटी आहे vb. इनिशियल वेलोसिटी 0 आहे प्लस 2 into एक्सेलरेशन. या ठिकाणी एक्सेलरेशन आहे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रेविटी आणि s मतलब a से b तक का डिस्टेंस दैट इज x. इसका मतलब थर्ड इक्वेशन आपण a to b या मोशन साठी अप्लाय केलेला आहे. इनिशियल वेलोसिटी 0, फाइनल वेलोसिटी vb, डिस्प्लेसमेंट x आणि एक्सेलरेशन इज g. सो दिस इज द इक्वेशन. या ठिकाणी ते अशा प्रकारे असेल. सो 0 स्क्वेअर इज 0. सो दिस इज 2g. सो व्हाट इज कायनेटिक? इन पोजीशन B, कायनेटिक एनर्जी विल बी half into mass into velocity square. Velocity आहे vb. That's a square. This is vb square. Now put this value here. So half into m into 2gx. ये 2 से 2 कैंसिल हो जाएगा, बचेगा 2 कैंसिल करो, क्या रहेगा mgx. So this is kinetic energy in position B. Clear? आता फाइंड करूया पोटेंशियल. पोटेंशियल एनर्जीचा काय फॉर्म्युला? तर mgh मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू हाइट फ्रॉम द ग्राउंड. आता बी पोझिशन मध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट असेल तर त्याची ग्राउंड पासून हाइट किती राहणार आहे? h माइनस x. तो इसका पोटेंशियल एनर्जी बी पोझिशन में होगा m into g into height, and that height is h minus x. ठीक है. आता टोटल एनर्जी. टोटल मतलब कायनेटिक एनर्जी प्लस पोटेंशियल एनर्जी. बी पोझिशन मध्ये कायनेटिक किती आहे? mgx प्लस पोटेंशियल किती आहे? तर mg into h minus x. या ब्रॅकेट ला ओपन करा. mgx ऐसा राहणार आहे. दिस विल बी mgh minus mgx. प्लस mgx आणि माइनस mgx कैंसिल हो जाएगा. टोटल एनर्जी राहणार आहे mgh. इक्वेशन नंबर 2. ये हो गया बी पोजीशन में काइनेटिक, बी पोजीशन में पोटेंशियल और बी पोजीशन में टोटल एनर्जी. इक्वेशन नंबर 2. पोजीशन ए झाला आहे, पोजीशन बी झाला आहे. नाउ लेट्स टॉक अबाउट पोजीशन सी व्हिच इज ऑन द ग्राउंड. इन पोजीशन सी आधी आपण फाइंड करूया पोटेंशियल. पोटेंशियल एनर्जी कशी काढतो आपण? mgh मास इनटू एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इनटू हाइट. आता सी पोजीशन ही ग्राउंड वरती आहे. ग्राउंड वरती आहे म्हणजे हाइट 0. अगर ग्राउंड पर है तो ग्राउंड से हाइट कितना होगा? 0. सो फॉर पोजीशन सी हाइट इज 0. तो इसका जो पोटेंशियल एनर्जी बनेगा mgh दैट विल बी 0 कारण h 0 आहे. सी पोजीशन मध्ये हाइट फ्रॉम द ग्राउंड 0 असल्यामुळे पोटेंशियल एनर्जी
0 रहना है। नेक्स्ट, अभी हमको फाइंड करना है सी पोजीशन में कायनेटिक एनर्जी। त्याच्यासाठी इथून सोडल्यानंतर हा ऑब्जेक्ट जेव्हा खाली येतो तो जेव्हा सी पोजीशन मध्ये येईल तर इथे त्याची वेलोसिटी आपल्याला माहिती असायला पाहिजे। सो लेट्स कन्सिडर वेलोसिटी इन पोजीशन सी इज vc। समजा सी पोजीशन मध्ये त्याची वेलोसिटी आहे vc। इनिशियल पोजीशन ये फाइनल पोजीशन, इनिशियल वेलोसिटी 0 आहे, फाइनल वेलोसिटी vc आहे जी आपल्याला काढायची आहे, और यहां से यहां तक का जो डिस्प्लेसमेंट है दैट इज h। सो अगेन अप्लाई द सेम इक्वेशन, दैट इज थर्ड काइनेमेटिकल इक्वेशन, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन। आता a पासून c पर्यंत a टू c इस मोशन के लिए थर्ड इक्वेशन अगर आपने अप्लाई किया तो फाइनल वेलोसिटी का स्क्वायर दैट इज vc स्क्वायर इक्वल टू इनिशियल वेलोसिटी का स्क्वायर दैट विल बी 0 स्क्वायर प्लस 2gh। कारण डिस्प्लेसमेंट आहे h आणि एक्सीलरेशन आहे g, तो 0 प्लस 2gh ये हो जाएगा 2gh। दिस इज वेलोसिटी स्क्वायर इन पोजीशन सी। मग सी पोजीशन मध्ये कायनेटिक किती असेल? तो कायनेटिक होता है हाफ m into vc square। Put this value of vc square here, तो ये हो जाएगा हाफ m into vc square आणि इथे आहे 2gh। पुन्हा इथे 2 आणि 2 कॅन्सल आणि इथे राहणार आहे mgh। दिस इज कायनेटिक एनर्जी इन पोजीशन सी। ठीक है, आता दोघांचं टोटल करा। सो व्हाट विल बी टोटल एनर्जी? टोटल मतलब काइनेटिक प्लस पोटेंशियल, तो पोटेंशियल 0 है और काइनेटिक mgh, 0 प्लस mgh दैट विल बी mgh। इक्वेशन 3। अशा प्रकारे आपण तीन पोझिशन मध्ये फ्री फॉल मध्ये पोझिशन ए, पोझिशन बी आणि पोझिशन सी या तीनही पोझिशन मध्ये आपण एनर्जीज काढलेल्या आहेत। कोणत्या एनर्जी आपण काढल्या? तर पोटेंशियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि टोटल एनर्जी। इक्वेशन 1, इक्वेशन 2 और इक्वेशन 3। अगर आपने तीनों इक्वेशन देखे किंवा हा पूर्ण टॉपिक जर आपण समराइज केला तर काय सांगता है? एक बात तो आपको क्लियर दिखाई देती है, टोटल एनर्जी mgh, टोटल एनर्जी mgh, टोटल एनर्जी mgh। म्हणजेच ए पोझिशन, बी पोझिशन आणि सी पोझिशन तीनही पोझिशन मध्ये टोटल एनर्जी ही सारखीच आहे एंड दैट इज mgh mgh mgh। इसमें से एक बात ये क्लियर होती है कि ड्यूरिंग द फ्री फॉल कोणत्याही ऑब्जेक्टचं बॉडीचं फ्री फॉल होत असताना टोटल एनर्जी ही चेंज होत नाही, टोटल एनर्जी ही सारखीच राहते आणि ती किती राहते तर mgh। तो टोटल एनर्जी रिमेन्स कांस्टेंट and that is mgh। फ्री फॉल मध्ये टोटल एनर्जी ही फिक्स राहते, कांस्टेंट राहते आणि ती असते mgh। पण कायनेटिक आणि पोटेंशियल याचा जर आपण विचार केला काय पोझिशन ए मध्ये कायनेटिक 0, पोझिशन बी मध्ये कायनेटिक वाढलेली आहे, पोजीशन सी मध्ये काइनेटिक आणखी जास्त वाढलेली है। यानी फ्री फॉल में ऑब्जेक्ट जब ऊपर से नीचे आता है तो उसका काइनेटिक एनर्जी इंक्रीज होता रहता है, काइनेटिक एनर्जी इंक्रीजेस। याच्या उलट जर पोटेंशियल एनर्जी आपण पाहिली तो ए, बी आणि सी जैसे बॉडी ए से नीचे नीचे आएगा तो उसका पोटेंशियल एनर्जी डिक्रीज होता है। ये 3 पॉइंट महत्वपूर्ण। इन फ्री फॉल टोटल एनर्जी रिमेन्स कांस्टेंट दैट इज mgh, लेकिन जैसे ही बॉडी ऊपर से नीचे आएगा तो उसका काइनेटिक एनर्जी इंक्रीज होता जाता है
तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होता जाता है. आता हे कायनेटिक आणि पोटेन्शियल मध्ये जो बदल होतो तो कशा प्रकारे असतो, तो जितना कायनेटिक बढ़ेगा उतना ही पोटेंशियल कम होता है. कारण आपण लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी आता डिस्कस केलं की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. तर इथे कायनेटिक मध्ये जे इन्क्रीज होणार आहे तितकंच पोटेंशियल मध्ये डिक्रीज होणार आहे. एक एग्जांपल, अगर काइनेटिक एनर्जी 10 से इंक्रीज हो गया तो पोटेंशियल 10 से ही डिक्रीज होगा. जर काइनेटिक एनर्जी 5 ने वाढली तर पोटेंशियल 5 ने कमी होणार आहे. तो इंक्रीज इन काइनेटिक इक्वल टू डिक्रीज इन पोटेंशियल. पण टोटल एनर्जी मात्र चेंज होत नाही. टोटल एनर्जी जी आहे तीच राहते. या सगळ्या टॉपिकचं ज्याला आपल्याला समरी म्हणता येईल, इसका सारांश वीडियो बताता है कि ड्यूरिंग द फ्री फॉल ऑब्जेक्ट जेव्हा वरून खाली येतो टॉप पोजीशन को सिर्फ पोटेंशियल एनर्जी होता है. टॉप पोजीशन मध्ये कोणती एनर्जी असते तर फक्त पोटेंशियल, कायनेटिक झिरो असते. टॉप पोजीशन में सिर्फ पोटेंशियल एनर्जी होता है, कायनेटिक झिरो होता है. बॉटम पोजीशन में अगर आपने देखा त्याच्या उलट आहे. बॉटम पोजीशन मध्ये पोटेंशियल झिरो है, फक्त काइनेटिक है. जैसे टॉप से बॉडी नीचे आता है जो भी उसका पोटेंशियल है वो डिक्रीज होता जाता और काइनेटिक बढ़ता जाता है. टॉप से बॉटम में आने के बाद जो टॉप में पोटेंशियल था वही बॉटम में काइनेटिक होता है. पासून इथे असणारी पोटेंशियल एनर्जी आणि इथे असणारी काइनेटिक एनर्जी सारखी आहे. एनजीएच मतलब ए पासून सी पर्यंत येताना ए मध्ये असणारी कंप्लीट पोटेंशियल सी मध्ये कायनेटिकच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होते. किंवा ते तुम्ही लक्षात ठेवा, टोटल एनर्जी कॉन्स्टंट राहते. बॉटम टॉप पोझिशन मध्ये फक्त पोटेंशियल राहते, बॉटम पोझिशन मध्ये फक्त कायनेटिक राहते. आणि टॉप टू बॉटम जेव्हा ऑब्जेक्ट हा फ्री फॉर्म मध्ये असतो त्याची पोटेंशियल एनर्जी ही कमी कमी होत जाते आणि कायनेटिक एनर्जी ही वाढत जाते. ठीक है. सो दिस इज द टॉपिक फ्री फॉल अँड एनर्जी इन फ्री फॉल. फ्री फॉल काय आहे ते आपण आधी डिस्क्राइब केलं, डिफाइन केलं. आणि फ्री फॉल मध्ये एनर्जीज कशा असतात तर फक्त आपण पोटेंशियल, कायनेटिक आणि टोटल यांचा विचार केला. आणि हा एक टॉपिक आहे मॅथमॅटिकल की फ्री फॉल मध्ये 3 पोझिशन आपण कन्सिडर केल्या आणि त्या प्रत्येक पोझिशन मध्ये आपण तिन्ही एनर्जीज काढलेल्या आहेत, पोटेंशियल, कायनेटिक आणि टोटल. दिस इज द पार्ट. तर इक्वेशन 1 2 3 स्पेसिफिक हमको ये बता देता है. याच्यावरून आपल्या हे लक्षात येते की टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट राहते. टॉप मध्ये फक्त पोटेंशियल राहते, बॉटम मध्ये फक्त कायनेटिक राहते. आणि जसा ऑब्जेक्ट टॉप कडून बॉटम कडे जातो त्याची पोटेंशियल कमी कमी होत जाते आणि कायनेटिक वाढत जाते. पण टोटल मात्र कमी जास्त होत नाही. टोटल ही सेम राहते, कॉन्स्टंट राहते. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरसाठी इतकंच. पुढचा जो भाग आहे लेसनचा एक शेवटचा टॉपिक राहिलेला आहे, त्याच्यानंतर मग क्वेश्चन आन्सर्स ते आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला